मी रेखा इंद्ररावणे सांगली एस न्यूजसाठी आणि सांगली महानगर वार्तासाठी आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 15 मध्ये बल्लू उर्फ विनायक केरीपाळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांचं तिकीट नाकारले गेले असल्यामुळं आज त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या प्रभागामध्ये त्यांच्या कामाचा आढावा काय आहे आणि त्यांनी काय कामं केलेली आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। 15 मध्ये रोड रस्ते गटरी परत सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सव असू दे ईद असू दे की ख्रिश्चन समाजाचा असू दे आंबेडकर जयंती असू दे या सगळ्या पब्लिक बरोबर आम्ही राहिलेलो आहे आणि हे पब्लिकला सुद्धा माहीत आहे आणि हे सांगायची गरज पण नाही। कारण अशी उमेदवारी अशा घरात बसणाऱ्यांना दिली हे काँग्रेसनं का दिली हे आम्हाला अजून बी त्याचा शॉक बसतोय। कारण आम्ही अपक्षमध्ये त्यांच्यासमोर आम्ही 100% लढू आणि माझ्या नेत्यांना मी दोष देणार नाही आहे किंवा माझ्या पक्षाला मी दोष देणार नाही आहे। काही अंतर्गत विषय झाल्यामुळं काही जागा वाटपांमुळं आम्हाला गप्प बसावं लागलं तर पण मी अपक्ष भरून मी त्यांच्यासमोर 100% लढणार आणि कुठल्याही आमिषाला मी बळी पडणार नाही आणि वार्ड क्रमांक 15 मधल्या लोकांनी सुद्धा 15 दिवस आलेल्या नगरसेवकांकडे न बघता 5 वर्ष येणाऱ्या नगरसेवकांकडे बघावं हीच माझी अपेक्षा आहे वार्ड क्रमांक 15 मध्ये सर्व हिंदू मुस्लिम धर्मातील लोकांना। 2018 साली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमधून आम्ही प्रभाग 15 मध्ये विजय मिळवला आणि विजय मिळवत असताना जे आमच्यासमोर उमेदवार होते विक्रमसिंग सावडेकरचे मिसेस त्यांना हरवून आम्ही विजयी झालो आणि आज काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतला की त्यांना 10 पक्ष बदलून पण काँग्रेसमध्ये घेऊन जे 7 वर्ष कामात आहेत लोकात आहेत जनतेत आहेत प्रत्येकाच्या सुखादुःखात आहेत तर त्यांना डावलून त्यांना उमेदवारी दिली। ह्याचा रिझन आम्हाला अजून काही कळालेला नाही आहे आणि ते जनतेमध्ये आता वार्डामध्ये बरीच लोक नाराज आहेत या गोष्टीवर की हा माणूस कधी गाडीची काच खाली करत नाही दारात कुठल्या गोरगरिबाला उभा करून देत नाही काय असं सगळं हे असताना सुद्धा त्याला उमेदवारी मिळते। आता तो निवडून पडल्यानंतर 7 वर्ष घरातच बसला होता 7 वर्ष त्यानं लोकांची कामं का नाही केला आम्ही निवडून येऊन बी कामं केल्यात। आज आम्ही अपक्ष उमेदवारी भरतो याचं कारण काय की आम्हाला जनतेचं काम करायचं आहे। आम्ही जरी सामान्य कुटुंबातले जरी असलो घराणशाहीतले जरी नसलो तर जनतेला धरून आम्ही आहे आणि आमचा विजय हा निश्चितच आहे। आम्ही अपक्ष जरी असलो तर सहजासहजी आम्ही कच्चा नाही आहे एवढंच आम्हाला सांगायचं आहे। ज्यांना तिकीट मिळालेलं आहे या उमेदवारीसाठी मुस्लिम समाजाची मतं त्यांच्या पाठीशी असतील का की तुमच्या पाठीशी किती मतं त्यांची मुस्लिम समाजाची असणार आहेत? आताचं चिन्ह मिळाल्यामुळं ते प्लस जातील असं त्यांना वाटत असेल आणि मी शक्यतो 100% मुस्लिम वर्गातच असतो मागासवर्गीय वर्गातच असतो आणि माझं बसणं उठणं त्या लोकांच्यात जास्त आहे आणि मी प्रत्येक समाजाच्या हिंदू असू दे सगळ्या समाजाच्या लोकांच्या संपर्कात मी गेली 5 ते 7 वर्ष झालं वार्डामध्ये आहे आणि ते वार्डच आता याचा निर्णय वार्डच घेईल आणि माझ्यावर अन्याय झाला आहे मला न्याय पाहिजे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण जी कामं केलेली आहेत त्या व्यतिरिक्त आणखीन काही पुढच्या कामाचं तुम्ही धोरण आखलेलं आहे का? यावेळेस काही कामं पेंडिंग राहिली होती। आंबेडकर रोड ते सिव्हिलपर्यंत रोडचं आम्ही अतिक्रमण हे करून कारण बरेच ॲक्सिडेंट वगैरे व्हायला लागलेले कत्तलखान्याचा एक विषय होता तो एक मार्गी लावायचा होता हे आम्ही बरीच कामं केलेली होती पण आणि पुढं पण बरीच कामं आम्ही मार्गी लावणार होतो आणि मी निवडून आल्यानंतर आम्ही 100% ती मार्गी लावत असतो। सांगली एस न्यूजकडून तुम्हाला यासाठी शुभेच्छा।